पाहूया पुढची बातमी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली मताधिकार यात्रा सध्या बिहारमध्ये फिरते आणि या निमित्तानं राहुल गांधी यांनी बिहारमधील शेतकऱ्यांच्या व्यथा सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तसंच शेतांची पाहणी देखील केली। यावेळी केंद्रांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचतायत याची विचारणा सुद्धा राहुल गांधी यांनी केली। खड्ड्यांनी डॉक्टरचा जीव घेतल्याची घटना घडलेली आहे। तर अपघातामध्ये डॉक्टर नसीम अन्सारी यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी निदर्शनं सुद्धा केली। तर आपण पाहतोय सध्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची समस्या ही उग्र स्वरूप धारण करते। तसंच हे खड्डे अनेकांचा जीव घेतात अशीच एक घटना घडलेली आहे भिवंडीमध्ये। भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात ही घटना घडलेली आहे। ढाब्यावर जेवण आटोपून डॉक्टर नसीम अन्सारी आपल्या दुचाकीवरून घरी येत होते, त्यावेळी खड्ड्यांमुळे त्यांचा बाईकचा अपघात झाला। भिवंडी महानगरपालिका हडगर्जीपणे काल डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण पाहू शकता हा वंजारपट्टी अब्दुल कलाम पुला खालचा परिसर आहे। या ज्या खड्ड्यात आहे का रात्रीच्या सुमारास जेवण करून घरच्या दिशेने निघणारे समीर अन्सारी यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या खड्ड्यात ते जात असताना बाजूला जो ट्रक चालू होता यांचा तो तोल गेल्यानंतर मागच्या टायरात ते आले होते। मागच्या टायराने डायरेक्ट चिरडला आणि घटनास्थळी त्यांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात रात्री त्यांच्या समर्थकांनी काही वेळ निदर्शनं केली। या खड्ड्या संदर्भात पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तो गदारोळ थांबवण्यात आला। आपण पाहू शकता हे जे महानगरपालिकेचे मोठमोठे पडलेले खड्डे आहेत या खड्ड्यांमुळे दररोज 1 ते 2 अपघात होत आहेत, तरी सुद्धा महानगरपालिकेला जाग येत नाहीये। सदर येणाऱ्या आगामी गणपतीच्या काळात सुद्धा महानगरपालिका हे खड्डे बुजू देईल का हेच पाहणं गरजेचं ठरणार आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।